Welcome students in first video of chapter 4 geometric construction of class 10th maths paper 2. आता आपल्या या व्हिडिओमध्ये 10वी साठी प्रकरण 4 चं भौमितिक रचना पाहायचं आहे. तर आपण लास्ट ईयर वी ऑलरेडी सी सम construction. We have to now in this video we revise some construction we already see in previous class. Now in the first example, construct the perpendicular bisector of a given line segment. म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक कसा काढायचा आहे ते आपण पाहूत. आपण दोन उदाहरण प्रत्येकाचे कन्स्ट्रक्शनचे दोन उदाहरण घेणार आहोत. पहिलं उदाहरण आहे ड्रॉ सेग AB ऑफ लेंथ 4.2 सेंटीमीटर अँड कन्स्ट्रक्ट इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे पहिलं उदाहरण आहे रेषाखंड AB 4.2 सेंटीमीटरचा काढायचा आहे आणि त्याचा लंब आणि दुभाजक दोन्हीही काढून घ्यायचं आहे. टेक द स्केल अँड ड्रॉ अ सेगमेंट AB ऑफ लेंथ 4.2 सेंटीमीटर. आता इथं 2.4 मी घेतलं तर एवढंच येणार आहे, मी तिप्पट घेतोय. नेम द एंड पॉइंट्स ए आणि बी. अंत्यबिंदूला AB नाव द्या. जेवढं मेजर दिलेलं आहे माप दिलंय ते इथं लिहून घ्या. 4.2 सेंटीमीटर. आता फर्स्ट we have to draw the segment AB of 4.2 centimeter. Now we have to construct its perpendicular and bisector. म्हणजे AB चा आपल्याला लंब आणि दुभाजक काढायचा. लंब ही काढायचा आहे आणि ती लंब रेषा AB ला दुभागतो हे काढायचं. यासाठी टेक द compass, put the steel point at point A and take the distance between the two legs greater than half of the length AB. कंपास घ्यायचा आहे. कंपासचं स्टील पॉइंट जे आहे ते A वर ठेवायचं आहे आणि कंपासच्या दोन्हीही पायामध्ये AB ची जेवढी लांबी आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त लांबी घ्यायची आहे. आता एकदा ही लांबी घेतली, when we take the distance between the two legs, do not change the distance between the two legs before we draw the four arcs. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे अंतर घेतल्यानंतर 4 कंस काढेपर्यंत हे अंतर बदलू द्यायचं नाहीये. नाउ ड्रॉ वन आर्क अबाउ द सेग AB, वन आर्क बिलो द सेग AB. Same distance, do not change the distance, put the steel point at point B and draw the two arcs such that the two arcs intersect the first arc. असे दोन कंस काढायचे की पहिल्या दोन कंसाला छेदणारे कंस काढायचे. या पद्धतीनं काढून घ्यायचे दोन्ही कंस. आता पट्टी घ्यायची. टेक द स्केल अँड पुट द स्केल ऑन द इंटरसेक्शन पॉइंट्स ऑफ द आर्क्स. या पद्धतीने पट्टी ठेवायचंय आणि लाईन काढून घ्यायची एक. Show arrowheads on both the side of the line. Name this line EL. Now here line EL is the perpendicular bisector आहे का हे जर चेक करायचं असेल तर टेक द कंपास प्रोटेक्टर. टेक द प्रोटेक्टर, put the center at which the line EL intersect the segment AB. Name this point M. ह्याला नाव देऊत आपण M. आता प्रोटेक्टर घ्यायचा आहे. प्रोटेक्टरचा जो सेंटर आहे तो M वर ठेवा. Put the center of the protector at point M and check the line AB is at right angle. आता या पद्धतीने ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकताय की रेषा L ही बरोबर 90 अंशावर आहे. दॅट मीन्स लाइन L इज द परपेंडिक्युलर ऑफ द सेगमेंट AB. सो शो हिअर दिस साइन. काटकोनाचं चिन्ह दाखवायचं आहे. आता लाइन L इज बायसेक्ट सेग AB. रेषा L ही AB ला बायसेक्ट करते का चेक करायचं आहे. कंपास घ्या. कंपासचं स्टील पॉइंट M वर ठेवा किंवा डिवायडर सुद्धा घेऊ शकताय तुम्ही. स्टील पॉइंट M वर ठेवा. AB एवढं अंतर घ्या. हे अंतर घेतल्यानंतर आता हा जो खडूचा पॉइंट B वर पडतो का ते पहा. पडतोय. म्हणजे डिस्टन्स AM इज इक्वल टू डिस्टन्स BM आहे. म्हणून या ठिकाणी हिअर
AM लेंथ AM इज इक्वल टू लेंथ BM येतं, म्हणून हे दोन चिन्ह दाखवायचे या ठिकाणी. लांबी सारखी आहे AM ची आणि BM ची. सो हिअर यावरून so from this we say that line L is the perpendicular bisector of seg AB. तर रेषा L ही AB ची लंब दुभाजक आहे. या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन करायचं. एक्झाम्पल नंबर 2. नंबर 2, ड्रॉ seg PQ of any measure and draw its perpendicular bisector. आता या ठिकाणी आपल्याला रेषा PQ हा सेगमेंट काढायचा आहे. नाही, सेग PQ हा सेगमेंट रेषाखंड काढायचा आहे आणि त्याचं माप दिले नाही, कोणतेही माप तुम्ही घेऊ शकताय आणि त्याचा लंब दुभाजक काढायचा. सो टेक द स्केल, ड्रॉ द सेगमेंट PQ, नेम द एंड पॉइंट्स P, हिअर Q, याची नाव द्यायचं. आता या ठिकाणी या रेषाखंडाची लांबी दिलेली नाही, इथं दिलेली होती म्हणून आपण 4.2 लिहिली. आता या ठिकाणी PQ ची लेंथ दिलेली नाहीये, लेंथ लिहायची गरज नाही. सेगमेंट PQ काढला, देन टेक द compass, put the steel point at point P and take the distance between the two legs greater than half of the length PQ. स्टील पॉइंट P वर ठेवून PQ ची जेवढी लांबी आहे त्याच्या लांबीच्या निम्म्यापेक्षा जास्त लेंथ या दोन पायामध्ये घ्यायचंय आणि PQ च्या ड्रॉ वन आर्क अबाउ द सेग PQ, वन आर्क बिलो द सेग PQ. असे कंस काढल्यानंतर P वर ठेवून कंपास उचलायचा आहे. काळजी एवढीच घ्यायचं आहे की याच्यातलं अंतर बदलू द्यायचं नाहीये. आता ही स्टील पॉइंट Q वर ठेवल्यानंतर पहिल्या दोन काढलेल्या कंसाला छेदणारे दोन कंस काढून घ्यायचे. या पद्धतीने ह्याचे दोन कंस काढून घ्यायचे. नाउ टेक द स्केल, पट्टी घ्या आणि स्केल काय करायचा, या इंटर्स पट्टी घेतल्यानंतर या कंसाच्या छेदन बिंदूवर पट्टी ठेवायची. ड्रॉ अ लाईन, एक रेषा काढून घ्या. दोन्ही बाजूला बाणाची खून दर्शवा. नेम दिस पॉइंट लाइन, नेम द L. नाउ दिस लाइन L is the perpendicular bisector of segment PQ. So show here right angle and these are two sign in this way and name the point M. इथं ज्या ठिकाणी रेषा M ही PQ ला त्याला कॅपिटल M नाव द्या. सो लाइन M is the perpendicular bisector of a segment PQ. In this way we can construct the perpendicular bisector of the given line segment. Now next point, number 2 construction. Number 2, to construct the bisector, of any given angle. म्हणजे कोणत्याही दिलेल्या कोनाचा कोन दुभाजक या ठिकाणी काढायचं आपल्याला. एक्झाम्पल नंबर 1, ड्रॉ अँगल ABC इज इक्वल टू 115 डिग्री, कॉमा construct its
बायसेक्टर. कन्स्ट्रक्ट इट्स बायसेक्टर. आता या ठिकाणी आपल्याला कोण दिलाय ABC आणि याचं माप आहे 115 अंश. आता मुलांना इथे घोळ करतात की 115 म्हणलं की प्रोटेक्टरमध्ये कशी चूक करतात, मी ते रचना करताना दाखवतोय. लक्षात ठेवायचं अँगल ABC मेजर 115 डिग्री. दॅट मीन्स अँगल ABC इज ॲन ॲब्ट्यूस अँगल. जर कोण ABCचं माप 115 असेल तर कोण ABC हा विशाल कोण आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आता पहिल्यांदा आपण वी हॅव टू फर्स्ट कन्स्ट्रक्ट अँगल ABC. कोण ABC ची रचना करून घेऊ. म्हणून BC सुरुवातीला खाली घेतोय मी. ड्रॉ रे BC. Name this, show here point, name this B and show here arrowhead. Take a point here and name this C. So this ray BC. Now angle ABC, B is 115 degrees. So take the protector, put the center of the protector at point B. आता प्रोटेक्टर सेंटर जेव्हा ठेवताय तेव्हा ही जी प्रोटेक्टरची ही बाजू आहे रे BC ला तंतोतंत जुळली पाहिजे. BC. In this way we have to put the protector on ray BC. आता B वर सेंटर B वर आहे आणि उजव्या साईडला C बिंदू शिल्लक आहे म्हणून उजव्या साईडनंच मोजायचं आहे 0. आता म्हटल्या पद्धतीने मुलं काय करतात 115 म्हणून लगेच इथं असा खून करतात. अशी करू नका. ॲक्च्युअल मेजरमेंट घ्यायचं. C बिंदू उजव्या साईडला आहे म्हणून 0 इकडे मोजायचं आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि 150. पुढच्या 5 रेषा घ्यायचे. मार्क पॉइंट हिअर. हे असं घ्यायचं. इथं घेऊ नका गडबडीमध्ये. मोजा ॲक्च्युअल. नाव टेक द स्केल, पुट इन दिस वे. या पद्धतीनं ठेवा अँड ड्रॉ रे BA. रे BA काढून घ्या. Take a point here, any point, name this point A. Measure, write down the measure 150 degree. जर कोणाचं माप दिलं असेल तर ते मेजरमेंट लिहायचं असतं. नाव फर्स्ट वी हॅव टू कन्स्ट्रक्ट अँगल ABC. या पद्धतीने आपण विशाल कोण ABC काढला. आता याचा अँगल बायसेक्टर काढायचा आहे. बायसेक्टर काढायचं आहे म्हणून काय करायचं आहे टेक द कंपास. टेक सम डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स. कंपासमध्ये थोडं अंतर घ्यायचं. आता हे अंतर घेतल्यानंतर 2 कंस काढेपर्यंत अंतर बदलू नका. स्टील पॉईंट B वर ठेवा. पुट द स्टील पॉईंट ॲट B अँड ड्रॉ 1 आर्क ऑन रे BA. रे BA वर 1 कंस काढा. सेम डिस्टन्स, डू नॉट चेंज द डिस्टन्स. ड्रॉ आर्क ऑन रे BC. रे BC वर घ्यायचं आहे कंस काढून. या पद्धतीने हे 2 कंस काढायचे. आता काढल्यानंतर परत थोडं अंतर वाढवायचं आहे. आता हे अंतर ॲक्च्युअल या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त असतं परंतु निम्म्यापेक्षा हे इथंच कंस पडतील म्हणून काय करा किती घेऊ शकताय तुम्ही. आता हे घेतल्यानंतर 2 कंस काढेपर्यंत डू नॉट चेंज द डिस्टन्स. आता काय करायचं स्टील पॉईंट जो आर्क किरण BA वर जी आर्क आहे त्याच्यावर ठेवा. पुट द स्टील पॉइंट ऑन द आर्क ऑन द रे BA अँड ड्रॉ 1 आर्क. डू नॉट चेंज द डिस्टन्स. पुट द स्टील पॉइंट ऑन द आर्क ऑन रे BC. किरण BC वर असलेल्या कंसावर ठेवायचं आहे या पद्धतीने. अँड ड्रॉ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द फर्स्ट आर्क. पहिल्या कंसाला छेदणारी या पद्धतीने काढून घ्यायचं कंस 2. नाव टेक द स्केल and put the scale on the intersection point of the arcs and the angle B. पट्टी या कंसाच्या छेदनबिंदू आणि B वर ठेवायची आहे या पद्धतीनं. and draw a ray. हा कंस काढून किरण काढून घ्यायचा आहे. शो हिअर ॲरो हेड. इथे एक दाखवा, बाणाचं टोक दाखवा. टेक एनी पॉइंट हिअर ऑन द रे
name this point D. Now here ray BD is the angle bisector of angle ABC. तर किरण BD हा कोन ABC चा कोनदुभाजक आहे. आता सिद्ध करूत आपण आहे का. आता इथं ठेवायचं आपल्याला ही प्रोटेक्टर घ्या. स्टील पॉइंट काय करा, आपलं सेंटर ऑफ द प्रोटेक्टर काय करा, बी वर ठेवा या पद्धतीनं. हे आहे आपला कोन ABC 115. आता 115 असेल या पद्धतीने. तर 0 निम्म किती येतं, तर निम्म काढून घेऊ आपण. 115 भागिले 2. बे 1 बे, बे 5 10, 1 उरला, बे 7 14, म्हणजे समथिंग 58 यायला पाहिजे कोण तो. नियरली इक्वल टू 51. आता इथं पाहिलं तर 0 10 20 30 40 50. 50च्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8, नियरली इक्वल टू 58 येतं. सो अँगल रे BD इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. आता अँगल बायसेक्टर असेल तर या साईडला म्हणजे कोणाच्या इथं या ठिकाणी सारख्या खुणा दाखवायच्या. इथं गोल दाखवला तर खाली गोल दाखवायचा. याचा अर्थ होतो हे इकडचं अँगल ABD अँगल DBC हे इक्वल आहे, त्याचा अर्थ होतो. म्हणून सारख्या खुणा दाखवायला विसरायचं नाही. कुठलेही तुम्ही हे गोल दाखवा, फुली दाखवा किंवा राईट दाखवल तरीही चालेल. कुठलेही चिन्ह तुम्ही वापरायचं, फक्त लक्षात ठेवायचं आहे सारख्या खुणा दाखवायला विसरायचं नाही. एक्झाम्पल नंबर 2. ड्रॉ any acute angle and draw its bisector. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला कुठलाही एक लघुकोन काढायचा आहे आणि त्याचा कोनदुभाजक काढायचा आहे. सो टेक द स्केल. नाव पण दिलेलं नाही, मनानं तुम्ही कुठलंही नाव देऊ शकताय. ड्रॉ अ रे, एक किरण काढून घेऊत आपण. ह्याला नाव देतोय मी Y, इथं घेतोय Z. आता ॲक्यूट आहे, मेजर तर दिलेलं नाही. कुठलाही तुम्ही लघुकोन काढू शकता या पद्धतीने. हे 90च्या पुढे जाऊ द्यायचं नाही आहे ॲक्यूटसाठी, या साईडला येऊ द्यायचं. इथं घेऊत आपण एक पॉईंट. टेक एनी पॉईंट हिअर, नेम दिस X. अँगल XYZ इज एनी ॲक्यूट अँगल. माप नाही आहे त्याचं नाव. टेक द कंपास, टेक सम डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स, पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट Y अँड ड्रॉ आर्क ऑन रे YX अँड 1 आर्क ऑन रे YZ. या पद्धतीने थोडं अंतर घेतल्यानंतर स्टील पॉईंट Y वर ठेवायचा आहे आणि किरण YX वर एक कंस काढून घ्या आणि किरण YZ वर एक कंस काढून घ्या. नाव टेक सम डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स. थोडं अंतर वाढवून घ्यायचं. अंतर वाढवल्यानंतर 2 कंस काढेपर्यंत अंतर बदलू द्यायचं नाही. आता नाव पुट द स्टील पॉईंट ऑन द आर्क ऑफ ऑन द साईड YZ वरील कंसावर ठेवायचं आहे आणि ड्रॉ अ आर्क, हे कंस काढून घ्या. डू नॉट चेंज द डिस्टन्स, पुट द स्टील पॉईंट ऑन द आर्क ऑफ रे YX. या पद्धतीने असे कंस काढून घ्यायचे. पट्टी घ्या आणि कंसाच्या छेदनबिंदू आणि Y मधून जाणारी एक किरण काढून घ्या. शो हिअर ॲरो हेड, टेक अ पॉईंट ऑन दिस रे अँड नेम दिस W. आता रे YW इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल XYZ. म्हणून या ठिकाणी राईटचं चिन्ह करून आपण
या पद्धतीने, ह्याचा अर्थ होतो एक अँगल XYW आणि अँगल WYZ हे कॉन्ग्रंट आहेत. तुम्ही ॲक्च्युअल जर ह्याचं कोन मोजलात, जेवढं माप आहे XYZचं जेवढं माप आहे त्याच्या निम्म हा कोन आणि हा कोन आपोआप येतो. नेक्स्ट कंस्ट्रक्शन नंबर 3. Construction number 3. To construct perpendicular to a line segment at a given point on it. म्हणजे दिलेल्या रेषाखंडावर दिलेल्या बिंदूमध्ये त्या रेषेला लंब काढणे. म्हणजे आपल्याला एक रेषाखंड दिला जाईल आणि त्या रेषाखंडावर एक बिंदू दिला जाईल, तर दिलेल्या बिंदूतून आपल्याला त्या रेषेला लंब काढायचा आहे. एक्झाम्पल नंबर 1. ड्रॉ सेग AB is equal to 7.5 centimeter. Take a point on it such that A dash P dash B and AP is equal to 2.5 centimeter. Full stop. Through P draw a line MN perpendicular to seg AB. आता सर्वात महत्त्वाचं उदाहरण नीट वाचून घ्यायचं आहे. ड्रॉ सेग AB ऑफ 7.5 सेंटीमीटर. रेषाखंड AB 7.5 सेंटीमीटरचा काढायचा आहे. टेक अ पॉइंट ऑन इट, त्या रेषेवर एक बिंदू घ्यायचा आहे. सच दॅट, अशा पद्धतीने घ्यायचा आहे. ए डॅश पी डॅश बी, म्हणजे पी बिंदू रेषाखंड ABच्या अंतर्भागात आहे, बिटवीननेस. ए डॅश पी बी दिले, ए डॅश पी डॅश बी म्हणजे पी हा जो पॉइंट बिंदू आहे तो ABच्या दरम्यान आहे. अँड AP इज इक्वल टू 2.5 म्हणजे या अंतबिंदूपासून P हा बिंदू 2.5 सेंटीमीटरवर आहे. थ्रू P बिंदूतून आपल्याला ड्रॉ अ लाईन MN, जो आपण लंब रेषाखंड काढणार आहोत त्याला नाव द्यायचं आहे MN, टू द सेग AB ला MN हा परपेंडिक्युलर, फक्त काय लक्ष ठेवायचं आहे, P मधून जाणारा. सो फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ लाईन सेगमेंट AB ऑफ मेजर 7.5 सेंटीमीटर. दुप्पट घेतो या ठिकाणी अंतर मी. A, B, name the points A and comma B. Write down the measure. माप दिला असेल तर माप लगेच लिहायचं आहे 7.5 सेंटीमीटर.
आता पी बिंदू जो आहे तो ए डॅश पी डॅश बी, म्हणजे पी बिंदू या ए आणि बीच्या दरम्यान आहे आणि ए पासूनचं त्याचं अंतर दिलेलं आहे ए पी इज इक्वल टू 2.5. काय करा, कंपास घ्या, कंपास मध्ये काय करा 2.5 अंतर घ्या. या पद्धतीने असं ठेवायचं आहे. मी दुप्पट घेतोय 2.5 म्हटलं की या पद्धतीने हे अंतर घ्यायचं कंपासमध्ये. 2.5 घेतलोय मी. नाउ पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट ए अँड मार्क अ पॉइंट ऑन सेग ए बी वर एका बिंदूची या पद्धतीने खूण करून घ्या. ज्या ठिकाणी आपण खूण केलं पॉइंट घ्या, त्याला नाव द्या पी. नाउ राईट डाऊन द मेजर ए पी अबाव, वर लिहू त्याचं माप आपण 2.5 सेंटीमीटर. हे दिस इज डिस्टन्स. आता एवढं केल्यानंतर आता पी बिंदूतून आपल्याला पी बिंदूतून ए बी ला एम एन हा लंब काढायचा आहे, लंब काढायचा आहे. सो टेक द कंपास, पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट पी. पी वर स्टील पॉइंट ठेवायचं आहे. थोडं अंतर घ्यायचं. अंतर घेतल्यानंतर पीच्या ए बी या रेषांच्या डाव्या साईडला ड्रॉ अ आर्क आणि उजव्या राईट हँड साईडला ड्रॉ अ आर्क. पी बिंदू स्टील पॉइंट ठेवायचा आहे आणि ए बी या सेगमेंटवर पी बिंदूच्या डाव्या साईडला एक कंस काढून घ्या, उजव्या साईडला एक कंस काढून घ्या. घेतल्यानंतर आता अंतर बदलूत. खरं तर अंतर हे यांच्या निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे. हे जे अंतर आहे हे असं निम्म्या, हे जे आपण कंस काढलेत या कंसाचं जेवढं अंतर आहे त्या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त घ्या किंवा जास्त घेतलं तरीही चालेल, कमी घ्यायचं नाहीये, थोडं वाढवलं. आता पुट द स्टील पॉइंट ऑन द आर्क, ऑन दिस आर्क, या डावीकडील कंसावर ठेवायचं आहे. ड्रॉ वन आर्क अबाउ सेगमेंट ए बी, वन आर्क बिलो द सेग ए बी. डू नॉट चेंज द डिस्टन्स. पुट द स्टील पॉइंट ऑन द लेफ्ट राईट हँड साइड आर्क, उजवीकडील कंसावर ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर पहिल्या कंसाला छेदणारा एक कंस आणि खालच्या कंसाला छेदणारा एक कंस या पद्धतीने काढून घ्या. त्याच्यानंतर पट्टी घ्या. कंसाचे छेदन बिंदू आणि पी वर पट्टी ठेवा. या पद्धतीने ड्रॉ अ लाईन. ड्रॉ अ लाईन. टेक 2 points on the line M and this is a N. Show here right angle. So line MN is the perpendicular through point P seg AB. Thank you students.